बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात बिहारसाठी अनेक आकर्षक घोषणा केल्या जातील असा अंदाज आधीच वर्तवला जात होता। आता या अंदाजाला खुद्द अर्थमंत्र्यांनीच दुजोरा दिलाय। अर्थसंकल्प 2025 मध्ये बिहार राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन ग्रीनफील्ड विमानतळ बांधण्याची घोषणा केली आहे। पटना आणि बिहटा विमानतळाव्यतिरिक्त अतिरिक्त विमानतळ बांधलं जाणार आहे। त्यांनी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा केली आहे। याद्वारे मखाना उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। अर्थमंत्र्यांनी सांगितलं की यामुळे मखानाचं उत्पादन आणि प्रचार वाढेल। अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली की मिथिला येथील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत दिली जाईल। यामुळे मिथिला प्रदेशातील 50,000 हेक्टर क्षेत्रातील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यांना सिंचनाचे पाणी मिळेल। याशिवाय बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन केली जाईल। अर्थमंत्र्यांनी सांगितलं की यामुळे संपूर्ण पूर्वेकडील प्रदेशात अन्न प्रक्रिया उपक्रमांना चालना मिळेल। यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि तरुणांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। IIT पाटणा येथील वसतिगृहाची क्षमता वाढवली जाईल।